मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? बऱ्या आहेत ना? तर आज गुढीपाडवा आहे, बरोबर? वेळ झाला 11 वाजले रात्रीचे. तुम्हाला वाटत असेल मी म्हणजे व्हिडिओ का नाही केला? कारण मी पुष्कळ बिझी होती सकाळपासून आणि आता कुठेतरी फुरसत भेटली आहे. तर तुम्हा सगळ्यांना काय म्हणतात आपलं गुढीपाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आज आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणजे नवीन वर्षाचा नवीन दिवस, ठीक आहे. तर आमच्यामध्ये आज गुढीपाडवा साजरा होतो. तो तुम्ही आज स्वीटमध्ये काय काय बनवलं? तुम्ही म्हणजे काय कुठल्या प्रकारे म्हणजे हा सण साजरा केला? तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का, या गुढीपाडव्याच्या आजच्या नवीन दिवसामध्ये मी आज व्हिडिओ बनवणारच नव्हती. पण आहे ना, असे काही यूट्यूबर आहेत ना, आहेत. ते काय बोलतात, की तुम्ही ना एकाच्याच मागे लागतात, एकाच्याच मागे लागतात. तर एकाच्या मागे कोणी लागत नाही, ठीक आहे ना. आणि यूट्यूबमध्ये ना सगळ्यांना राईट्स आहे, की जर एखादा व्यक्ती काही चुकीचं, अरे खरोखर चुकीचं झालं तरच बोलतो ना कोणी, असं नाही तर असं कोण बडबडतं का? मग नंतर हे बोलतात, की तुम्ही एकाच्या मागे का लागतात? तर नाही. अहो ताई, मी विचारते, जर हे असं कोणी सांगत असेल, तुम्हाला सांगते मी, जर जर तुम्ही एका हॉटेलमध्ये किंवा होमस्टेमध्ये राहायला गेला आणि तिथे असं कोणी ते ना त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये खाजवून तेच हाताने तुम्हाला जेवण सर्व केलं, तुम्ही खाल का? तुम्हाला माहिती आहे काही दिवसा अगोदर ते एक झालं होतं मुंबईमध्ये पाणीपुरीवाल्याचं. तर पाणीपुरीवाल्याकडे तो माणूस खायला गेला आणि बोललो बहुत टेस्टी आहे, बहुत टेस्टी आहे. आणि जेव्हा तो समोर कॅमेऱ्याने बघत होता तर मागे तो असा असा करून खाजवत होता. तेव्हा तो तो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ठीक आहे ना. मग जेव्हा टेस्ट आहे तो टेस्ट का आहे, टेस्ट या आहे, असं झालेलं आहे ही गोष्ट. तर परवाशी आपला एक यूट्यूबर आहे, तर त्यांचा एक व्हिडिओ माझ्या समोर आला आणि त्या मॅडम ज्या आहेत असंच खाजवत होत्या कोण आहे तुम्हाला नक्की माहीत असेल, कारण आज मी त्यांच्या प्रणाली मॅडम आहेत त्यांच्या व्हिडिओमध्ये पण बघितला. तर ठीक आहे. तर बरोबर त्या बोलल्या, कारण ते खरोखर एकदम घाण वाटत होतं. आणि अशाच यूट्यूबरना सपोर्ट करतात हे फेक यूट्यूबर, फेक रिॲक्शनवाले, फेक रोस्टर जे आहेत, जे खरं बोलायला जातात तर त्यांना रोस्ट करायला जातात. त्यांचीच रोस्ट झाली आज. मला फार आनंद झाला, की लोकांना दाखवलं त्या प्रणालीने, की बघा ह्यांचं कृत्य. आता मला सांगायचं, की जे हे रोस्टर आहेत ना, जे ह्या लोकांना सपोर्ट करतात, तर त्यांना ह्या लोकांनी दादाने या या दादाने, कोण हा यूट्यूबर दादा आहे, त्याने बोलवायला पाहिजे ह्या लोकांना आणि त्यांच्या हाताने यांना पावभाजी, काय मसाला भात की काय त्या आहे आमरसपुरी द्यायला पाहिजे. तेव्हा हे खातील. बघूया कोण खातील की नाही. पण मला तर चॅलेंज आहे, या लोकांनी तिथे जायला पाहिजे आणि त्यांच्या घरी जाऊन खाऊन पिऊन मस्तपैकी ना व्हिडिओ बनवायला पाहिजे. पण काय करायचं, तिथे तुम्ही वा करणार, पण त्याच्या मागची कहाणी तर आज वेगळीच मी बघितली. परवाशी त्याची बायको खाजवत होती, सॉरी कालच मला वाटतं, काल त्याची बायको ती आहे ती बेबी, जी 27 वर्षाची नाही, काय तरणी मुलगी आहे म्हणत नाही, 29 वर्षाची काहीतरी, तिचा व्हिडिओ एक समोर आला आणि ती खाजवत होती. खाजून काय खास गरमी आहे बाबा, माहिती आहे, नाईसिल पावडर वापरा, काय कुठे कुठे खाजवतात होती. असं तुझ्या म्हणजे त्याला काही अक्कलच नाही आहे. बायको खाजवते आणि हा व्हिडिओ काढतो. नाही, मला माहिती आहे का सगळं ना, म्हणजे व्हिडिओला व्ह्यू यायचं करण्यासाठी आहे. त्याचबरोबर आजसुद्धा सेम चूक, परवाशी बायको खाजवत होती, आज एका आजच्या व्हिडिओमध्ये मातोश्री खाजवत होत्या आणि खाजून त्याच हातने प्लेटीला हात लावला. किती निर्लज्ज लोक आहेत ना, किती घाण लोक आहेत. त्या घरी आलेल्या गेस्ट लोकांना अक्कल आहे की नाही. त्या हाताने तिने खाजवलं असं असं करून, प्रायव्हेट पार्ट्समध्ये साईडला असं असं करून खाजवलं आणि त्याच हाताने ते पुलावला हात म्हणजे त्या प्लेटला हात लावला, त्याच्या सॅलेडला हात लावलं. तर तुमच्यावर मला चिळच येतो, की तुम्ही असे फालतू यूट्यूबर आहात जे असं घाण काम करतात. तुमचं तर ते जे फूड लायसन्स आहे ना, ते पहिलं रद्द व्हायला पाहिजे. मग हे लोक हे लोक आमच्याच पाठी, अरे लोक तुमच्या पाठी लागणार नाहीत का? हे चुकीचं काम, तुमचे सबस्क्रायबर कुठे, त्यांच्या डोक्यामध्ये कांदे बटाटे भरलेले आहेत का, की हे फालतूचं तुम्ही व्हिडिओ करतात आहे? असं तुमची बायको अशी अशी हात घालून खाजवते, तिला जरा गरम पाण्याने शेक दे म्हणा तिकडे, किंवा गरम पाण्याने धुऊ म्हणा घाणेरडी. हां, काय अक्कल आहे का तिला? कुठे कुठे खाजवते व्हिडिओ लाईव्ह असताना. हां, ती एक होती ती पादरी, पाद मारायची, घाणघाण बोलायची. तुम्ही स्वतः आम्ही चांगले आहोत, आम्ही चांगलं असं वाव दाखवतात ना,
ते काही चांगलपणा नाही आहे तो. तुम्ही आहे ना यूट्यूबमध्ये असं व्हिडिओ दाखवतात, घाण व्हिडिओ. तुम्हाला अक्कल आहे की नाही? एवढं मोठं यूट्यूबर्स आहे, हावरट लोकं, की तुमची मातोश्री काय बोलते, तिला अक्कल आहे का? म्हणते की या गेस्ट लोकांनी या आमच्या घरी आणि माझेच कपडे वापरा. काय ते भिकारी आहेत का येणारे? तुमच्या घरी येणारे काय जे तुमचे सबस्क्रायबर आहेत, ते गेस्ट लोक आहेत तुमचे, ते काय भिकारी आहेत का? तुमच्या घरी येणार आणि तुमचेच कपडे वापरणार म्हणतात. नेक्स्ट टाईम येताना तुमच्या सुनेला पण जरा अक्कल आहे मला वाटतं. म्हणजे ती खाजवताना ती कुठे डोकं गेलं होतं तुझं, पण ती पण काय काय बोलते. नंतर मुलगा पण म्हणतो तसंच की तुझे कपडे त्यानं होतील का? हो बरोबर होणारच नाही ना, कारण ढोल बाजे ढोल बाजे ढोल बाजे ढोल ढम ढम बाजे ढोल. समजून घ्या. काही पण म्हणजे विचित्र प्राणी आहेत हे लोक. एक्सायटेड होतात आणि एक्सायटेडमध्ये काही पण बोलतात. आता माझ्या घरी गेस्ट लोक येणार आहे आणि त्यांना मी बोलणार येताना कपडे आणू नका, माझेच कपडे वापरा. अरे बाबा, काय पागल आहेत का तुम्ही लोक? काय पण बडबडतात. अक्कल आहे की नाही तुम्हाला? काय पण बडबडायचं. हां, म्हणतो तुम्ही ना आमच्या घरी येणाऱ्या गेस्ट लोकांना प्री पेमेंट घेतलं. त्याच्यानंतर खाली एक कमेंट येते, तुम्ही 100 रुपये घेतले ना, ते पुष्कळ कमी झाले हो, 200 रुपये घ्यायला पाहिजे होते. त्याच्यानंतर हा म्हणतो तुम्ही जर यायचं कॅन्सल केलं तर तुमचे 100 रुपये आम्ही परत देणार नाही. आम्ही एवढे मोठे पापलेटं आणतो, आम्ही सौंदर्य आणतो. अरे तुझं सौंदर्य गेलं आहे, ते इथून गेलेलं आहे, सगळं सौंदर्य गेलेलं आहे. आणि ते काय ते विगीन घालून फिरतो ना, तो विग घालून फिरतो, तर ते तुझ्यावर आता सुंदर दिसतंय हे असं तुला वाटतंय. लोकांना उल्लू बनवायचं काम हे लोक करतात मैत्रिणीनो. ते काय फिश म्हणतात सौंदर्य, त्याचं गुगलमध्ये जाऊन रेट बघा आणि बघा तुम्ही रेट. यांच्या थालीमध्ये जे असतात, जे काय म्हणतात फिश, हां ते बघा. आणि मुंबईमध्ये 5 स्टार हॉटेल किंवा मुंबईमध्ये 3 स्टार हॉटेलचे तुम्ही ते फुडीवाली मॅडमच्या काही व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये त्यांनी ना एवढे मोठे, तोंडापेक्षा मोठे आणि असे काय म्हणतात जरा अशी काय म्हणतात त्याला, लेंथ आणि वेल्थमध्ये किती मोठे असतात. आणि ह्याचे पॅरालिसिस अटॅक आलेले ते मच्छी, फ्राय केलेले मच्छी. आणि रेट तर सेलिब्रिटी रेट. ओ माय गॉड, फिशची सेलिब्रिटी झाली की हा सेलिब्रिटी. मला तर खरोखर प्राणी हत्या मला अजिबात आवडत नाही. जसे हे लोक फिश खातात त्याला पण जगायचं अडचण. जे देवाने एखाद्या व्यक्तीला जन्म दिला आहे ना, तर देवालाच राईट्स आहे की त्याला न्यायचं. देवालाच राईट्स आहे ना, काही माणसाला आहे. माणसाच्या जिभेचे चोचल्यासाठी माणूस असा करतो. पण जर एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या प्राणीला जन्म झाला असेल ना, तर ते त्या देवाच्या हातामध्येच असतं त्याला न्यायचं. तुम्ही कोण आले त्या फिशला म्हणजे मारून टाकायला? किंवा अरे मी ह्या लोकांचे व्हिडिओ बघितले काही अगोदर, ते फुडीवाल्याचे. तिने ते जिवंत तो ते फिश त्यामध्ये असं काहीतरी, काय त्या फिशचं नाव मला आठवत नाही, कारण मी ते फिश खात नाही. त्याच्यावर मीठ टाकलं काय, अरे बाबा त्यानं तडपवलं काय. बापरे, ही लोकं कसे खातात हे फिश मला नाही समजत. बाकीचं जाऊन द्या हे सगळं. पण मला ना आज हसायला आलं मातोश्रीचं, की कोणत्या यूट्यूबरची आई आहे मातोश्री. तो स्वतः बोलला होता एका व्हिडिओमध्ये परवाशी, म्हणजे अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये. माझी मातोश्री तर वेगळी आहे बाबा, पण ह्याची मातोश्रीचं बोलणं ऐकून मला हसायला आलं. म्हणते येताना तुम्ही या, पण येताना ना कपडे नका आणू, माझे कपडे का. ओ माय गॉड, आता सगळं आतलं मधलं सगळं तुझंच घालायचं बाकी आहे. ढोल बाजे ढोल बाजे ढोल बाजे ढोल ढम ढम बाजे ढोल. समजून घ्या, बाकी तुमच्यावर आहे. बापरे, ती खुजली मास्टर लोक आहेत. बापरे बाप, एवढे घाण. विचार करताना मला ते गॅस्ट लोकांवरच दया येते की एवढं खुजली करून, त्याच हाताने चपाती लाटून, त्याच हाताने आमरस घालून, त्याच हाताने पुरी देऊन. ओ माय गॉड, मला कसं तरी होतं रे देवा. तर तुम्हाला पण झालं असेल तसं कमेंट करा मैत्रिणींनो. जर तुम्हाला वाटत असेल कमेंट करायची गरज नाही तर कमेंट करूच नका, कारण असे फालतू यूट्यूबर जे आहेत रोस्टरवाले बसलेलेच असतात स्क्रीनशॉट काढायला. पण आवडत असेल तर लाईक करून टाका बस, कमेंटची पण गरज नाही. चला बाय बाय. पण काय आहे थंबनेल काय ठेवू मला समजत नाही. थंबनेल तर माझा चेहराच येतो. काय ठेवू आता? मातोश्रीबरोबर नाही, सुनेबरोबर मातोश्री पण निघाली खुजली मास्टर, असं काहीतरी ठेवूया. बाय बाय.